पनवेल नगर परिषद क्षेत्र में 8 ऐतिहासिक तोहफों में से 7 को उनका अधिकार मिल गया है। इन 7 तोहफों को नगर परिषद इमारत के परिसर में प्रस्तुत किया गया। इन तोहफों के कारण पनवेल को ऐतिहासिक महत्व प्राप्त हुआ है। नगर परिषद क्षेत्र के बीपी मरीन एकेडमी से शिव सह्याद्री संस्था पनवेल तथा शिव प्रताप संस्था पनवेल के प्रयासों से इन 8 ऐतिहासिक तोहफों की जानकारी प्राप्त हुई थी। इन तोहफों की देखरेख पनवेल नगर परिषद का पुरातत्व विभाग कर रहा था। 2011 से इन संस्थाओं ने ऐतिहासिक दर्जा के लिए इसका प्रयास किया था, मगर नगर परिषद का पुरातत्व विभाग इन तोहफों के विषय को नजरअंदाज कर रहा था, जिसके चलते लोगों में काफी नाराजगी थी। इन तोहफों के संवर्धन के लिए रोड शो, सिग्नेचर कैंपेन आयोजित किए गए थे। इन तोहफों को ऐतिहासिक दर्जा मिल गया है। इस पूरे विषय पर जब श्री शिव सह्याद्री संस्था एवं श्री शिव प्रताप संस्था के सदस्यों से बातचीत की गई, तब उन्होंने खुशी के साथ साथ नाराजगी भी जाहिर की। या ज्या आता तुम्ही तोहफा बघताय, या पनवेल नगर परिषदेच्या अधीन असलेल्या या पनवेल नगर परिषद असलेल्या बंदरावरती आम्हाला या मिळाल्या। आमच्या संस्थेचं नाव श्री शिवप्रताप सोशल संस्था। या तोफा काढण्यासाठी आम्ही पुरातत्व विभागाकडे मागणी केली। तिथून बीपी मरीन अकॅडमीने आम्हाला टाळाटाळ केल्यानंतर आम्ही जे पुरातत्व विभागाकडे गेले, तिथून आम्ही नंतर मनीष रॉय म्हणून आमच्या इथे ते सर्वेक्षणाला आले। त्यांनी असं सांगितलं सर्वे करून की या जिवंत तोफा आहेत व शिवपूर्वकालीन तोफा आहेत, या तोफा काढण्यात याव्यात आणि या तोफाच आहेत। तिथून नंतर आम्ही पोर्टला गेलो। तिथून ज्या मॅडम आल्या त्यांनी या तोफांबद्दल सांगितलं की या तोफा जर कोणी सरकारी कार्यालय जर त्याची जिम्मेदारी घेणार असेल तर आम्ही त्या लावण्यात याव्यात। आणि या सर्व तोफा स्वखर्चाने संस्थेने काढले गेले 3 वर्ष पाठपुरावा करत आहोत आम्ही। आणि याचा सर्व श्रेय आमचे संस्थेचे सल्लागार गणेश चंद्रकांत कडू तसेच सुनील बहिरा हे आहेत। आणि या तोफा लावण्यासाठी याचा हेतू असा आहे की इतिहास आपल्या पनवेलचा जतन व्हावा, आपल्या पनवेलचा इतिहास कळावा। या साधारण 8 तोफा आहेत। या 8ही तोफा शिवपूर्वकालीन आहेत। या तोफांची उंची जर आपण बघितली तर 8 ते 8.25 फूट प्रत्येक ह्याची तोफांची उंची आहे। आणि हे पूर्वी पनवेलचं जे आरमार होतं त्या आरमाराच्या इथे लावलेलं होतं। त्या बीपी मरीन अकॅडमीने त्या दोरखंड बांधण्यासाठी, बोटी बांधण्यासाठी त्याचा उपयोग केलेला, पण शिवप्रताप संस्थेने पाठपुरावा करून त्या तोफा काढून स्वखर्चाने त्या नगरपालिकेच्या ताब्यात दिल्या। त्याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे। दुःख फक्त याच गोष्टीचं वाटतं की आमच्या संस्थेच्या मुलांनी, सल्लागारांनी जेवढी मेहनत ह्या तोफा काढून लावण्यासाठी जे स्वखर्चातनं आमचे सल्लागार गणेश चंद्रकांत कडू यांनी स्वखर्चातनं, तसेच संस्थेच्या पदाधिकारीतनं जे स्वखर्चातनं आम्ही पैसे काढून ज्या तोफा काढण्यासाठी खर्च केला, त्या तोफा आम्ही नगरपालिकेकडे दिल्या स्वखर्चातनं काढून। पण नगरपालिकेने त्या लावताना एकालाही आमंत्रण दिलं नाही, की कुठल्याही पदाधिकाऱ्याला सांगितलं नाही। इथे नगरसेवक असून त्या नगरसेवकांनाही कल्पना दिली नाही। त्याबद्दल थोडं दुःख वाटलं।